नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। जागा वाटपात आणि मतदारसंघ यावर दोन्ही गटांकडून चर्चा होताना दिसत आहे। मात्र विधानसभा निवडणूक आपल्याला तिकीट मिळणार नसल्याची शक्यता असल्याने काही नेते पक्षाची साथ सोडत आहेत, तर काही नेते अपक्ष लढण्याची धमकी देत आहेत। अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत मोठे वक्तव्य केले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून सातत्याने दावा केला आहे की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील। अजित पवार सत्तेत सामील झाले असले तरी शरद पवारांचा गट त्यांना येऊन मिळेल। राज ठाकरे अनेकदा असा दावा करत असताना बच्चू कडूंनीही अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य की अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाबत मोठे विधान केले। ते म्हणाले की आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील आणि काही दिवसांनी अजित पवारही शरद पवारांसोबत दिसू शकतात। त्यांना कुणीही अडवलेले नाही। शेवटी हे राजकारण आहे, कधी कुणाच्या परड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले। लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेया वादाबाबत प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले की राज्यात सध्या 3 पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे श्रेया वादाची लढाई तर होणारच। भाजपा म्हणते लाडकी बहीण योजना आम्ही आणली, शिंदे गट म्हणते आम्ही आणली, अजित पवार यांचा पक्षही म्हणतोय योजना आम्ही आणली, पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली हे त्यांनाच ठरवायला हवं, असं म्हणत बच्चू कडू यांनी जास्त बोलणं टाळलं। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।